प्रेक्षकांनो, आपण पहाडी धेपळ अंतर्गत जी धनगर वस्ती आहे येथील मुख्य प्रश्न आहे. आपण या पुलावर पाहिलं की नदीमध्ये कशा पद्धतीने या ठिकाणी पूल नसल्यामुळे येथील नागरिकांना आपल्या जीविताशी अ, खेळ होत आहे आणि अनेक वेळा येथे अघटित घटना घडल्या. आता आपण या वस्तीवर आलो आहोत. येथील भरपूर नागरिक आहेत. 100पेक्षा 125पेक्षा अधिक या ठिकाणी मतदार आहेत आणि आज लोकसभेच्या निवडणुकीवर त्यांनी बहिष्कार असं जाहीर केलेलं आहे. आणि इथं आपण आहोत. येथील काही नागरिक आहेत. नाव सांगा आपलं. सोमनाथ साहेबराव शिंपले, राहणार पाडी धैपळ, शिंपले वस्ती. किती वर्षाचा प्रश्न आहे आपला आणि आपण या ठिकाणी पाठपुरावा प्रशासनाकडे केला आहे. तर शासनाकडून, तहसीलदाराकडून आणि जिल्हाधिकाऱ्याकडून आपल्याला काय सांगण्यात आलं? आम्हाला नुसत्यात मतदानापुरते आले की मग 2 दिवसाला 4 दिवसाला चक्कर मारणार, आम्हाला सांगणार आमच्या निवडून द्या आम्हाला, मग आम्ही निवडून आलो तुमचे काम करू. आजपर्यंत कुठल्याही नेत्यानं निवडून आलं तरी काम केलेलं नाही, काही नाही. अडचणी आमच्या अशाच. पाण्याच्या वेळेस अडचणी होत्या भरपूर, मग कुणीच आले नाहीत अलीकडे. मागील लोकप्रतिनिधी, कुठल्या लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी येऊन भेटी दिल्या आणि आज आपण या अगोदर किती लोकप्रतिनिधींना आपण भेटलात? आम्ही बरेच जण गेलतो. तहसीलला 2दा गेलतो, बीडला 2दा गेलतो, परळीला गेलतो धनंजय मुंडे साहेबाकडे. पुन्हा काय सांगण्यात आलं त्यांच्याकडून? त्यांना काय लेटर घेतले नसते, काय सांगण्यात आलं नाही, काय नाही. त्यांच्याकडून कामं झाली नाहीत. काहीच कामं केली नाहीत. आज जर आपल्या या ठिकाणी जर कोणी जर भेटी दिल्या नाही किंवा मतदानाच्या या अवघ्या 3 ते 4 दिवसावर मतदान येऊन ठेपलेलं आहे आणि जर कोणी भेटी दिला तर आपला जो निर्णय आहे बहिष्काराचा तो कायम राहील का? कायम राहिला जाईल. या ठिकाणी महिला भगिनी आहेत आपल्यासोबत. नाव सांगा. माझं धुरपती साहेबराव धुरपती साहेबराव शिंपले. हा जो आपला प्रश्न आहे गेल्या किती वर्षापूर्वीचा आहे? लय दिवस झालं. ज्यावेळेस या ठिकाणी पावसाळ्यामध्ये या नदीला पाणी येतं, कुंडलिका नदीला पाणी येतं, तर काय अडचण येतात आपल्याला? कुंडलिका नदीला पाणी येतंय पण आम्हाला कुणीच काही त्याचं सहकार्य करत नाही. आमच्या इथे लहान लहान लेकर येतं, आम्हाला शाळा नाही, आम्हाला घर पण नाहीत राहिला आणि पाण्याचं ह्याचा शाळेचा मोठा प्रॉब्लेम आहे. या ठिकाणी आपण जे काही विद्यार्थी आहेत लहान लहान, यांना शाळेसाठी कशा पद्धतीने पावसाळ्यात जो काही जे पाणी येतं कशा पद्धतीने जावं लागतं शाळेमध्ये? शाळेत जात नाही ते, जायलाच येत नाही. अंगणवाडी नाही, काहीच नाही. जायलाच येत नाही. कधी जर महिलांचा डिलिव्हरीचा प्रश्न असेल की इतर दुखणं भाणं वयस्कर मुलांना महिलांचं, तर कशा पद्धतीने काय 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 करावं लागतं वेळेस? पाऊस आला तर आम्हाला इकडे चिंचवून चलत जायला लागतंय आणि मी स्वतः गेलेले या माझ्या एका मुलीच्या टायमाला चलत. इतके आमचे प्रॉब्लेम आहेत, कोणी सॉल्व्ह करत नाही. मूल झालं तेव्हा तर इथून ह्याला गेले बळद पाहुणे नाही नेले तरी आम्हाला बळद पुरी लावावं लागतात आणि त्यांचे बाळातपण करून घ्यावं लागते. इथून सोमवारी वाट लावली, मंगळवारी बाळातीन झाली तर आम्हाला इथं फोन आला की तिचं दुखायला आम्ही माजलगावला नेलं तर आमच्याच्यानी नाहीच जाणं झालं ह्या नदीच्या ह्यानी. आणि आम्हाला 3-3 रोज पिठं नसते तर कुठं चिंचोला जावं लागतं, कुठं मोरोडला दळायला जावं लागतं. इतकी आम्हाला अडचणी येतात गावात जायला, तरी कुणी त्याचं हेच करीत नाही. मग अशी या ठिकाणी आम्हाला काही नागरिकांनी सांगितलं की या ठिकाणी काही नागरिकांना आपला जीव गमावा लागला लाईट नसल्यामुळे. तर काय प्रश्न होता? काय झालं? काय घटना घडली होती? ते पान लागलं होतं ह्यांच्या मालकाला. हे काय इथं बघा, ऐका. लहान लहान लेकर होते, कुणी सही कारवाई केलं नाही. इथं आमच्या मालकाला पान लागलं. आम्ही इकडे राहतात नदीच्या अलीकडे पाणी होतं, कुणी गावातलं सध्या आम्हाला मानता दिली नाही. आमच्यापाशी काही सुद्धा नाही. म्हणजे पाणी नदीला आल्यामुळे आपल्याला रुग्णालयात पण नेता आलं नाही. जाता आलं नाही आम्हाला. माणूस धरणीला पडला तरी कुणी सही कारवाई केलं नाही. पुन्हा माणसाची काही फाईल बनविलं ते महागारी लावली. लहान लहान लेकर होते, काही सही कारवाई केलं नाही. या ठिकाणी आपण पाहतो की आपल्या माता भगिनींनी सांगितलं की या ठिकाणी अनेक वर्षापासून जसा देश स्वतंत्र झाला तेव्हापासून या वस्तीवर कसल्याही प्रकारे सुविधा नाहीत. लाईट नसल्यामुळे येथील नागरिकांना आपला जीव गमावा लागला आणि या ठिकाणी नदीला पाणी असल्यामुळे रुग्णालयात नेता आलं नाही आणि याच ठिकाणी त्यांचा जीव गेला. येथील अजून काही तरुण बांधव आहेत, नागरिक आहेत. बाबा, या ठिकाणी जे काही नदीला पाणी येतं, आज आपला भरपूर अडचणी आहेत आपल्याला. या ठिकाणी लाईट नाही, तर आपण कधी हा जो प्रसंग आहे याच्या अडचणी किती वर्षापासून आहेत? हीच आम्ही राहतोच अशा अडचणीत. आम्हाला इथं किती वर्ष झालं? जवळजवळ 25 वर्ष होऊन गेलं. 25च्या पुढे झालेली तू.
25 वर्षापासून किती या ठिकाणी लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार कुणी भेटी दिल्या? कुणी भेटणार नाही आम्हाला. ती भेटी दिली नाही, इकडे आलं नाही कुणी, काय ना आमची काय अवस्था आहे ती आम्हालाच माहिती, बाकी दुसऱ्याला काही माहित नाही. आणि लोक कोणी येत बी नाहीत आणि सांगतात आम्हाला तुम्ही या मतदानाला असं करा तसं करा. हो हो म्हणतात आणि बस तिकडेच बाजूला राहतात. आमच्या ज्या वेळेस या ठिकाणी निवडणुका येतात त्यावेळेस येतात का मतदान मागायला? येतात ना तसे महागाई येतात. आम्ही मागितलेल्या काही वस्तू म्हणलं का नाही द्या आम्हाला, तर ते आम्हाला हो होच करणार आणि पुन्हा काहीच येणार नाही. फक्त आश्वासन आपल्याला दिले जातात, हो. नंतर पूर्ण केले जात नाहीत. नाही देत. मग ते तसे आमच्यात काय फजिती आहेत आमची आम्हालाच माहिती. शाळा नाही आमच्याकडं, लाईट नाही आमच्याकडं, कुठलं कोणचंच व्यवस्था नाही इथं. तर असे ह्याच्यामुळे आम्ही आपला अपदानच राहतो. पावसाळ्याने पाणी जर आलं तर इकडे चिचोरला जायचं, मोरडाला जायचं, दळून आणायचं. मग ते कसं खायचं आपलं कसं तरी. एकानं आणलं तर दुसऱ्याला म्हणायचं आणलंय मी ह्याचा उस. पण आता अशा भानगडी झाली काय करता येईल. एका साईडला सांगितलं जातं की नरेंद्रभाई मोदीकडून पंतप्रधान आपल्या देशाचे आजचे दिन आले म्हणून. तर आपण पाहू शकता की किल्ले धारूर तालुक्यातील पहाडी धैपळ अंतर्गत येणारी या ठिकाणी धनगर वस्ती आहे. या धनगर वस्तीला देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून कसल्याही प्रकारे शासनाच्या योजना कुठल्याही या ठिकाणी राबवण्यात आल्या नाहीत. या ठिकाणी माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाशदादा सोळंके असतील, त्याचबरोबर बीड जिल्ह्याच्या खासदार प्रीतमताई मुंडे असतील किंवा लोकप्रतिनिधी रमेशराव आळसकर आहेत, मोहन जगताप आहेत. ज्यावेळेस या ठिकाणी पाण्यामध्ये आंदोलन करण्यात आलं त्यावेळी रमेश आडसकर यांनी या ठिकाणी भेट दिली होती. मात्र नंतर त्यांनी काही प्रमाणात आर्थिक मदत केल्याचं काही नागरिक सांगतात. मात्र अन्नाचे पाकिट फक्त या ठिकाणी त्यांच्याकडून देण्यात आल्यानंतर या ठिकाणी त्यांनी काही भेट दिली नाही. त्याचप्रमाणे आज लोकसभेची निवडणूक अंतिम टप्प्यात आहे आणि पुढील 4 दिवसामध्ये मतदान होणार आहे आणि या ठिकाणी 125 मतदान आहे असं या वस्तीवर समजतं. त्याचप्रमाणे गावातील भरपूर नागरिकांचा यांना पाठिंबा आहे. येथील सर्व नागरिकांनी या मतदानावर बहिष्कार टाकण्यात आला आहे. येथील नागरिक सांगतात की जर आम्हाला या ठिकाणी कुठल्या लोकप्रतिनिधी येऊन लेखी आश्वासन दिलं किंवा आमच्या मागण्या पूर्ण केल्या तर आम्ही तो बहिष्कार मागे घेऊन मतदान करू आणि एकजुटीने मतदान करू. मात्र या ठिकाणी कुठलेही लोकप्रतिनिधी अद्यापही या ठिकाणी कोणी भेट देण्यासाठी आले नाहीत. मनोज खिंडरे सोबत गोवर्धन बडे, SP लाईव्ह मराठी, किल्ले धारूर, बीड.